उशीर घेतात परंतु योग्य निर्णय आमच्यापर्यंत ते पोहोचवतात. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. चला मॅच देखील कंटिन्यू करायचं आहे. दोन्ही पंचांचं मी पाहिलं तर पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग आणि संपूर्ण आयोजकांच्या वतीनं अगदी पाहिलं गेलं तर त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्यांच्या माध्यमातून चांगली पंचांची कामगिरी केली आहे आणि त्यानंतर सरगा ग्रुप त्यांच्याकडनं 500 रुपये होते ते दिले गेले आहेत. संघ मालकाकडून 300 रुपये, कॅशसाठी 500 आणि यज्ञेश कोहलीसाठी पाहिलं गेलं तर 500. चला संध्याकाळी कुठला हॉटेल चांगलं असेल तर इथे जाऊया आपण. चला गोल्डन बेल थोडस दूरवर आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅच कडे देखील. या ओळीचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. रडार मध्ये 9दा बॉल परंतु पाहिला गेलं तर जमिलेला गुदगुळ्या करत हा बॉल फिल्डरच्या हातामध्ये दाखल झाला. चला ज्यांच्याकडे बॉल तिकडे आहेत आमचे ऑलिंडर्स छोटे पांडवास त्यांना विनंती आपण बॉल घेऊन यायचा. टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 2 न सुरुवात होती. या बॉलिसला पाहिला गेला तर अफलातून फटका पाहायला मिळतोय. अगदी पाहिला गेला तर पुढचा पाय वाकवला, पाठच्या पायावर लोड शरीराचा पाहायला मिळाला आणि फायनली क्रीजन मध्ये नजाकत ताकद चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. जी क्रिक लाईव्ह सर्व ही स्पर्धा मात्र तुम्ही पाहताय आणि आमचे मेन पाहिलं गेलं तर ऑपरेटर तुम्हाला पाहायला मिळतील. सागरजी सावळे तुम्हाला पाहायला मिळतील. सागरजी शाहू आणि अगदी सागरजी साहू आणि मेन अगदी कॅमेरामॅन तुम्ही पाहताय सोमनाथजी रास्ते आणि त्यांच्या समेत पाहायला गेले तर विजयजी शर्मा ते देखील पाहायला मिळतील. त्यांचा देखील आम्ही करूया या स्पर्धेमध्ये पाहायला गेले तर आदरपूर्वक सहर्ष स्वागत. चांगली ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला गेले तर केली जाते. कोळीवाडा प्रीमियर लीग थेट प्रेक्षेपण चांगले अगदी पाहिले गेले तर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. जर चॅनल तुम्हाला आवडलं असेल, क्लॅरिटी जर तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा. जी क्रिक लाईव्ह अगदी पाहिलं गेलं तर आपलं अगदी हक्काच्या चॅनल आहे. अगदी मराठी माणसाचं आणि या चॅनलची चला निलेशजी पाटील साहेब त्यांचं देखील भव्य आगमन होताना पाहायला मिळतं. व्यासपीठाच्या दिशेकडे पाहायला गेलं तर ते येताना पाहायला मिळतात परंतु थोडीशी मिसफिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. नंबर 4 चौकार. थँक्यू डीजे. पाठीमागे लेदर क्रिकेट खेळला जातो आहे त्यामध्ये जो त्रोडमचा अगदी पाहायला गेला तर वापर केला जातो आहे तो ज्याने कोणी नेला असेल तर कृपया विनंती आहे तो आपण त्यांना द्यायचा आहे परत. चला विनंती आहे. त्यानंतर आमचे अतिथी मान्यवर तुम्ही पाहताय ज्यांचा निलेशजी पाटील एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि त्यांचा पाहिला गेलं तर मुख्य व्यासपीठावर आगमन होताना पाहायला मिळतो ज्यांच्या माध्यमातून सरळ हाताने या स्पर्धेसाठी मदत केली गेली आणि त्यांचा पाहिलं गेलं तर अगदी आगमन मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं होताना तुम्ही पाहताय. अगदी जी क्रिक लाईव्ह थेट प्रक्षेपण अगदी त्यामध्ये देखील तुम्ही पाहू शकता आणि त्यांचं देखील पाहिलं गेलं तर इथून आगमन होताना पाहायला मिळतो. एक व्यक्ती चांगले महत्व पाहायला गेलं तर सातत्यानं त्यांना पाहिलं गेलं तर आपण आवाज द्या. नेहमीच पाहिलं गेलं तर सदैव ते येत राहतात आणि चांगलं मार्गदर्शन असवा चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून नेहमी केली जाते आणि ते पाहिलं गेलं तर मुख्य व्यासपीठावर येताना पाहायला मिळतात. आमचे अतिथी दमदार नेतृत्व आणि त्यांचं पाहिलं गेलं तर भव्य स्वागत आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं केलं जातं. त्यांना देखील विनंती असेल चला आपण या मुख्य व्यासपीठावर आणि विराज म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. अगदी पाहायला गेलं तर रॉयल एंट्री त्यांची पाहायला मिळाली आहे
आणि त्यांचा देखील आपण आदरपूर्वक सन्मान करूया. परंतु त्यांचं देखील सहर्ष स्वागत पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये. अगदी पाहायला गेलं तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सिंगल ही धाव मात्र येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर टोटल 11 धावा मात्र 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. एका बाजूला टीम पाहिले तर विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर धूम्रवर्ण 11 संघ या वेळेसला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर इथून पाहायला गेलं तर कदाचित बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅच ऑन गेम ऑन. चला धूम्रवर्ण 11 संघ आपण स्पीडअप करायचा. सुमित भगत गोलंदाजी मार्क वर तुम्ही पाहताय. या वेळेसला पायामध्ये हा बॉल टाकला गेलाय. स्वतः गोलंदाज धावतोय. बॉल खाली 4 खेळाडू धावले होते बॉलच्या पाठीमागे, परंतु 2 धावा मात्र इथून काढल्या जातात आणि 2च्या मदतीने टीमची धाव संख्या टोटल पाहिले गेले तर 13 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातात. चला मॅच कडे देखील आपण लक्ष देऊया. 13 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज. चला त्यानंतर आमच्या अतिथी मान्यवर तुम्ही पाहताय निलेशजी पाटील. पाहिलं गेलं तर पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. विचार केला तर कोलीवाड्याचे अगदी जावई देखील आहेत पनवेलचे आणि लहानपण पाहायला गेलं तर कोलीवाडामध्ये त्यांनी व्यतीत केलंय आणि त्याच प्रेमाखातीर पाहायला गेलं तर आज चिंचपाड्या गावापर्यंत पोहोचल्यात आणि त्यांचा देखील आपण आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्यांचं देखील पाहिलं गेलं तर हातभार या स्पर्धेसाठी लाभले गेले. संपूर्ण पनवेल कोलीवाडा ग्रामस्थ मंडळ आणि पाहिलं गेलं तर त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू पुन्हा एकदा. त्यानंतर तुम्ही पाहताय माजी नगर अध्यक्ष माननीय पाहायला गेलं तर परशुरामजी जितेकर साहेब, त्यांना देखील विनंती आहे आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं देखील थोड्याच पहिल्यांदा पाहिलं गेलं तर मुख्य व्यासपीठावर आगमन होताना पाहायला मिळेल. त्यांची देखील रॉयल एंट्री पाहिलं गेलं तर मुख्य व्यासपीठावर होताना पाहायला मिळेल. परशुरामजी जितेकर साहेब आणि त्यांचं पाहिलं गेलं तर इथे शुभ आगमन भव्य दिव्य पाहिलं गेलं तर आगमन मुख्य व्यासपीठावर होताना पाहायला मिळतोय. त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 या अगदी सुवर्ण पर्वामध्ये अगदी पाहिलं गेलं तर आपला बहुमूल्य वेळ काढून आपण मुख्य व्यासपीठावर आल्यात. आपलं देखील सहर्ष स्वागत करूया आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी पाहताय तुम्ही जी क्रिक लाईव्ह वर पाहिलं गेलं तर अगदी पाहायला मिळतील आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. अगदी पाहायला गेलं तर आमच्या अतिथी मान्यवर पाहिलं गेलं तर विराजमान झाल्यात मुख्य व्यासपीठावर आणि त्यांचा देखील पाहिलं गेलं तर भव्य स्वागत. इथून फलंदाज करताना पाहायला मिळतोय. ठोकलाय दमदार ओव्हर दी रोप, 1 बाउंस, सीमारेषा पार, चौकार. टीमची धाव संख्या पाहिली तर टोटल ऑन बोर्डवर लागल्या जातात 17 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्या. संध्याकाळचं सत्र आहे. बरेचसे मान्यवर पाहिलं गेले तर या मॅचचा आनंद घेताना तुम्हाला पाहायला मिळतील मुख्य व्यासपीठावर. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करू पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये आणि 5वा पर्व या स्पर्धेमधील
तुम्हाला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेसला बॉल आकाशामध्ये नो मॅन स्लॅब्स मध्ये बॉल लँड होताना पाहायला मिळालेला आहे. सिंगल होती दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. टीमची धावसंख्या 19 धावा मात्र धाव फलकावर लागली जाते. इथून पाहायला गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अंतिम क्षणाला मात्र नकारला गेल्या. 19 धावा ऑन बोर्ड तुम्ही पाहताय धाव फलकावर मात्र लागल्या गेल्यात. षटक क्रमांक इथून पाहिलं मैदानाच्या आतमध्ये दुसरं इथून चालू आहे. अद्यापही पाहिलं तर दुसरं षटक प्रगती पाथावर आहे आणि सध्या पाहिलं गेलं तर 19 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. ऑन बोर्डवर आमचे अतिथी मान्यवर त्यांचा देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांच्या संवेद अगदी पाहायला गेलं तर परशुरामजी जितेकर साहेब त्यांच्या संवेद पाहायला गेलं तर मच्छिंद्र भगत तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या संवेद पाहायला गेलं तर भीमरावजी मोरे साहेब त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचा देखील करूया आम्ही पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग संपूर्ण आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार नक्कीच आपण व्यक्त करूया. 2026 मध्ये त्यांचा देखील मनपूर्वक पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. आपला बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात. अगदी पाहिलं गेलं तर चांगलं मार्गदर्शन आणि चांगलं पाहिलं गेलं तर व्यक्तिमत्व आणि त्यांचा देखील आपण सन्मान नक्कीच करणार आहोत. तेवीस ऑन बोर्डवर, परंतु अक्रॉस द लाईन बाटवर बॉल घेतला गेलाय. खेचून या बॉलला फायनली ग्रीझन मध्ये पाठवलाय, परंतु त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर फिल्डर होते आणि बॉल पाहिलं गेलं तर चुंबोऱ्या सारखे मात्र चापत 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 राहिले आणि आणखीन एकदा इथून चापताना पाहायला मिळतील. आणि या टोटल पाहिलं गेलं तर 4 धावा धावून मात्र काढल्या गेल्या. एकदा जोरदार ताल्या वाजवा, कारण की इतिहास मागचा राहिलाय. हे पहिले खेळाडू ठरले जातात ज्यांच्या माध्यमातून 4 धावा धावून मात्र या स्पर्धेमध्ये काढले जातात. 4च्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर टोटल 27. 27 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. अडबा बाटनं मारायचा होता, परंतु बॉल पाहिलं गेलं तर 30 सर्कल मध्ये राहिलाच बॉल क्रीजवर आणि अडवला गेला रक्षकांच्या माध्यमातून. इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. बॉल या षटकामध्ये टोटल संपन्न झाल्यात 5 अंतिम बॉल इथून पाहायला मिळतो. यावेळेसला बॅकफुटला जाऊन पाहायला गेलं तर टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे हा फटका पाहायला मिळतोय. सिंगल रूपांतर केलंय डबल मध्ये. थोडीशी चाणक्य तिथे स्थिती पाहायला मिळाली असती, परंतु इथून पाहिलं गेलं तर 2 धावा 2च्या मदतीनं टीमची धाव संख्या ऑन बोर्डवर लागताना पाहायला मिळते. 29 29 धावा धाव फलकावर लागल्या जातात. षटक क्रमांक इथून पाहिलं गेलं तर दुसरं संपन्न होत्या, परंतु आपण सन्मान देखील करणार आहोत आमचे अतिथी मान्यवर आणि त्यांचा देखील आपण पाहिलं गेलं तर आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेमध्ये करणार आहोत. नंतर दिवेश मुंडकर त्यांना देखील विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत पाहिलं गेलं तर पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये करणार आहोत. चला धुम्रवर्ण 11 संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. लगेच मॅचला स्टार्ट करा, कारण की पाहिलं गेलं तर सूर्यास्त देखील होताना पाहायला मिळतो. नवी मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवली जात आहे. एका बाजूला पाहिलं गेलं तर विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट अपोजिट संघ पाहिलं तर धूम्रवर्ण 11 संघ तुम्हाला पाहायला मिळतो आहे, जिथे 2 षटकांचा खेळ झालाय संपन्न. 29 धावा धाव फलकावर आणि विदाउट लॉस हा संघ मात्र 29 धावांपर्यंत पोहोचलाय.
चला तदनंतर जाऊया आपण सन्मानाकडे. आमचे अतिथी मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी पाहायला गेलं तर आमचे अतिथी मान्यवर माननीय श्री तुम्हाला पाहायला मिळतील. निलेश शेठ पाटील. अगदी पाहायला गेलं तर पनवेल शहर हिंदवी सेनाचे प्रमुख श्री निलेश शेठ पाटील त्यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अगदी सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय श्री चंदूशेठ भोईर माजी पाहिलं गेलं तर पंच त्यांचा देखील आपण त्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. निलेश शेठ पाटील त्यांचा पाहिला गेले तर इथून सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. अगदी पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर इथून चला तदनंतर पाहू की जाऊया आमच्या अतिथी मान्यवर पाहायला गेलं तर त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. माजी नगर अध्यक्ष पाहायला मिळतील पनवेलची. अगदी परशुरामजी जितेकर साहेब त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. संपूर्ण कमिटी मेंबर्सला विनंती असेल आपण त्यांचा सन्मान करायचा. परशुरामजी शेठ जितेकर त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. अगदी माजी पनवेल नगर अध्यक्ष आणि त्यांचा पाहिला गेले तर सन्मान संपूर्ण पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीगचे जे कमिटी मेंबर आहेत त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर त्यांचा इथून सन्मान केला जातो. भारतीय संस्कृती अगदी पाहायला गेलं तर आणि ती भारतीय संस्कृती पाहायला गेलं तर पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून जोपासली जाते आणि त्यांचा देखील सन्मान तुम्ही स्क्रीनवर होताना पाहू शकता. संपूर्ण कमिटी आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर त्यांचा इथून सन्मान होताना पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या सन्मानाकडे आपण वळूया. नंतर निलेशजी पाटील त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांना देखील विनंती आहे आपला सन्मान आपण स्वीकारायचा. अगदी पाहायला गेलं तर निलेशजी पाटील आणि त्यांचा सन्मान अगदी पाहायला गेलं तर चंदूजी भोईर माजी पंच त्यांच्या माध्यमातून केली जातो. अगदी पाहायला गेलं तर पनवेल कोळीवाडामध्ये अगदी पाहायला गेलं तर त्यांचं लहानपण हे त्यांनी व्यतीत केलं आणि त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. अगदी आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी काढून आलात त्याबद्दल पुन्हा एकदा पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर मच्छिंद्रजी भगत त्यांना देखील विनंती असेल त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तो सन्मान आपण स्वीकारायचा. चला पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीगचे आयोजक करते त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर मच्छिंद्रजी भगत साहेबांचा पाहिलं गेलं तर सन्मान केला जाईल. चला भारतीय संस्कृती आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर आलेले प्रत्येक पाहुण्यांचं पाहिलं गेलं तर पाहुणचार आणि पाहिलं गेलं तर स्वागत या स्पर्धेमध्ये नक्कीच होताना पाहायला मिळतो आणि मच्छिंद्रजी भगत साहेबांचा पाहिलं गेलं तर इथून सन्मान केला जातो. त्यानंतर दुसरा सन्मान नक्कीच करण्यासाठी विनंती करतो. अगदी भीमरावजी मोरे साहेब त्यांचा देखील आम्ही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आमचे कोळीवाडा पनवेल प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर भीमरावजी मोरे साहेबांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. थँक्यू सो मच. चारही पाहिलं गेलं तर अतिथी मान्यवरांचा पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर पनवेल कोळीवाडा पनवेल प्रीमियर लीग यामध्ये आम्ही मनापूर्वक आभार व्यक्त करू. त्यानंतर निलेशजी पाटील त्यांच्याकडे देखील आपण जाऊया. अगदी पाहायला गेलं तरी स्पर्धा चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा मात्र पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं मनोगत या स्पर्धेसाठी निश्चित आपण ऐकणार आहोत. साहेब पाहायला गेलं तर कोळीवाडा पनवेल प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये अगदी पदार्पण करते. दिवस पाहिलं गेलं तर दुसरा आणि आपण पाहिलं गेलं तर आपलं लहानपण पनवेल कोळीवाडामध्ये अगदी आपण व्यतीत केल्या. अगदी संपूर्ण आयोजक करते आणि संपूर्ण खेळाडूंबद्दल आपण काय म्हणाल? प्रथमतः मी पनवेल कोळीवाडा या सर्व क्रिकेटच्या जे आपले रसिक आहेत आणि सर्व जे कार्यकर्ते आहेत यांचा खूप खूप हे आहे सॉरी आभारी आहे की मला त्यांनी इथे बोलवलं. कारण माझं बाळपणसुद्धा कोळीवाड्यामध्ये गेलेलं आहे. मी आमचे आता जुने मित्र आहेत तिथे कमलाकर आहे, अल्ला आहे, खूप आमचे मित्र आहेत, बाबा आहे. आम्ही सर्व एकत्र क्रिकेट खेळलेलो आहेत. म्हणजे आमची
कोलीवाड्याची अर्धी टीम आणि आम्ही राहायचो रोहिदासवाड्यामध्ये. आम्ही असे अर्धे कोलीवाडा आणि अर्धे रोहिदासवाडा अशी टीम करून खेळायचो आणि पनवेलमधल्या मोठमोठ्या टीमला आम्ही हरवलेलं आहे. हां, युनिटीसारख्या टीमला आम्ही हरवलं आहे. म्हणजे कोलिवाड्यामध्ये जो क्रिकेटचा जो हे गुण आहे ना, तो जन्मजात आहे. कोलिवाड्यामध्ये एवढी पोरं आहेत का आत्ता त्यांनी बघितलं हे जे भरलेलं आहे कोलिवाड्यामध्ये नावाजलेले क्रिकेटर झालेले आहेत. म्हणजे खूप, म्हणजे एक तर मग संतोष वॉल्श म्हणून पोरगा होता, मित्र होता माझा, वारला तो. पण त्याच्यासारखा बॉलर पनवेलमध्ये नव्हता. बॅट्समन होता, गजा म्हणून होता. खूप बॅट्समन होते. जगन खूप चांगले प्लेयर होते. आत्ता पण मला अपेक्षित आहे का आत्ता पण नवीन पिढी आता चांगली क्रिकेट खेळेल. पण मला आता फक्त त्यांना एक विनंती करायची आहे, आपण ज्या आता स्पर्धा ज्या आता ठेवल्या आहेत खूप चांगल्या आहे. त्यातून नवीन क्रिकेट प्लेयर्स तयार होतील. पण ह्या स्पर्धा तुम्ही ज्या आता शहराच्या बाहेर खेळवत आहेत, तर माझी तुम्हाला विनंती आहे की ती शहरामध्ये क्रिकेट झाल्या पाहिजेत. कारण की पनवेल शहराला कोलिवाडा हा खूप म्हणजे पनवेल शहराचा केंद्रबिंदू आहे. कोलिवाडा लोकांमध्ये सर्वपणे कोलिवाडा हा नावाजलेला आहे. कोलिवाड्यात 101 म्हणजे बोलतात हिरे तयार होतील, तर ते हिरे तयार करायचे असतील तर ते आतमध्ये दिसले पाहिजे लोकांना का आपल्या कोलिवाड्यात पोरं खेळतात. ती शहरामध्ये ग्राउंड आहेत, 2 ग्राउंड आहेत, तर त्या ग्राउंडचा आपण उपयोग घेतला पाहिजे. बाहेर आपण खेळतोय आता, हे काय होतं, आपण आपलं इंटरनल कोलिवाडा खेळतोय, पण आपली एक टीम अशी पण व्हायला पाहिजे की ती अख्ख्या तालुक्यामध्ये खेळली जाईल आणि ती खेळली पाहिजे. तेवढा टॅलेंट आपल्या पोरांकडे आहे, हीच विनंती आहे. आणि खूप आयोजन खूप चांगलं केलेलं आहे. दरवर्षी चांगलं होतं, मी दरवर्षी येतो. पण माझी हीच विनंती आहे का आपल्या कोलिवाड्यातून एक चांगली क्रिकेटची टीम तयार व्हायला पाहिजे आणि ती होईल म्हणजे अशी ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून राहिले आहे. त्यांची इच्छा एकच आहे की जे आज पाहिलं गेलं तर चान्स पाहिलं गेलं तर संपूर्ण खेळाडूंना कोलीवाडा पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिलं जातो बा. त्यांची इच्छा अशी आहे की आपण चांगले 11 खेळाडू निवडा, टीम स्क्वॉड बनवा. अगदी पाहिलं गेलं तर तालुका नव्हे महाराष्ट्रभरामध्ये अगदी पाहिलं गेलं तर आपल्या अगदी पनवेल कोलीवाडा जे आहेत खेळाडू अगदी ते गावाबाहेर देखील जायला पाहिजेत, अशी त्यांच्या माध्यमातून अगदी वक्तव्य आपण ऐकलं. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजकांना देखील शुभेच्छा दिल्या गेल्यात. थँक्यू सो मच साहेब, आपण या स्पर्धेसाठी आलात. पुन्हा एकदा पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार. आणि खेळाडूंसाठी देखील सुवर्ण संधी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं गेलं तर माननीय श्री परशुरामजी पाहिलं गेलं तर चितेकर साहेब त्यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. माजी नगर अध्यक्ष पनवेल महानगरपालिका पाहिलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून प्रत्येक 6 साठी पाहिलं गेलं तर 500 रुपयांची कॅश प्राईज मात्र असणाऱ्या सुवर्ण संधी प्रत्येक खेळाडूसाठी आहे. अगदी षटकार मारा आणि 500 रुपयांचं कॅश प्राईज हे आपण जिंका. जाऊया मॅचकडे. अगदी पाहिलं गेलं तर मनोबल त्यांच्या माध्यमातून वाढवला जातो. पैसा हे संपूर्ण सर्वांकडे असतो, परंतु देण्याची दानता अगदी पाहिलं गेलं तर क्वचितच अगदी पाहिलं गेलं तर दानशूर व्यक्तींकडे असते. आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर आमची माननीय श्री परशुरामजी चितेकर साहेब त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर या पैसे इथे लगावले गेलेत. त्याचं पुन्हा एकदा आम्ही करूया सरचे स्वागत. या बॉलचा बॉल उडवला गेला सरळ लॉंग ऑन मध्ये आणि बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल फरार होईल. या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर येथील 4 धाबा चौकार. थँक्यू सो मच डीजे गीत गंगा ब्रास बँडची सर्व पाहिलं गेलं तर नितीजी भगत त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं देखील सरचे स्वागत पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये. परंतु बॉल हवेमध्ये आणि इथून पाहिलं गेलं तर कहाणी संपली जाईल. फलंदाज गणेश भोईर या फलंदाजाची अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली आहे, परंतु त्यांना मैदान सोडावं लागेल. त्यानंतर गीत गंगा ब्रास बँडची अगदी पाहिलं गेलं तर मास्टर गजाननजी भगत त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत द्या. टोटल टीमची धावसंख्या 54 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. येणारे बॉल असतील 24 आणि त्यामध्ये 55 धावींची मात्र गरज आहे. चला धूम्रवर्ण 11 संघ लगेच मैदानाच्या बाहेर या आणि विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान संघ आपण चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल बा.
आमची पाहायला गेलं तर चार अगदी प्रमुख पाहुणे ते देखील या स्पर्धेसाठी आपलं बहुमूल्य वेळ काढून आल्यात. पुन्हा एकदा त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चला धूम्रवर्ण 11 संघ आपण सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा. अगदी पाहायला गेलं तर समस्त 54 झाल्यात, 55 धाब्यांची गरज आहे. चला विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीम आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे आणि बॅटिंग करण्यासाठी धूम्रवर्ण 11 संघ चला आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. अगदी दीपकजी पाटील सर या स्पर्धेतनं पाहिलं गेलं तर रजा घेताना पाहायला मिळतील. त्यांचा पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया. चला धूम्रवर्ण 11 संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचा. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता संपूर्ण अगदी दानशूर व्यक्तिमत्व त्यांचं देखील पाहिलं गेलं तर योगदान भरपूर राहिलं या स्पर्धेसाठी. अगदी एक नवीन सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. अगदी पाहायला गेलं तर पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीगचं पाहिलं गेलं तर भव्य दिव्य आयोजन केलं गेलं होतं. परंतु पुढच्या वर्षीमध्ये अजून नवल या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 7 कोलीवाडा या स्पर्धेमधील सहभागी राहतील आणि ती स्पर्धा मात्र तुम्हाला येत्या कालावधीमध्ये पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. त्यामध्ये टोटल 7 कोलीवाडा हे गाव पाहायला गेलं तर समाविष्ट केलं जातील आणि ते आयोजन केलं जाईल. पनवेल कोली समाज त्यांच्या मदतीनं पाहायला गेलं तर ती स्पर्धा मात्र भरवली जाईल. तब्बल 7 कोलीवाडा गाव हे मात्र एकत्रित असणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 30 वर्षापूर्वी पाहायला गेलं तर ती स्पर्धा मात्र होताना पाहायला मिळाली होती. परंतु पुन्हा ती स्पर्धा मात्र होताना पाहायला मिळेल. अगदी गीत गंगा ब्रास बँडची पाहिलं गेलं तर मास्टर त्यांचं देखील पाहिलं गेलं तर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. आमची पाहिलं गेलं तर आयोजक कमिटी मेंबर आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर इथून सन्मान त्यांचा देखील केला जातो. कारण की कित्येकांना पाहिलं गेलं तर आपल्या तालावर त्यांनी नाचवलं आणि त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. या बॉलचा बॉल अक्रॉस लाईन आणि पाहिला गेलं तर मान्यवरांचा सन्मान इथून केला जातोय. बॉल आउट ऑफ दी पार, मॅक्सिमम बिग हिट, 6 रन छक्का. इथून षटकार येताना पाहायला मिळतो. काय दमदार सुरुवात राहिली या फलंदाजाकडनं. विचार केला तर पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट प्लेनचा होता. पिकअप शॉट पाहायला मिळाला आणि दमदार षटकार देखील येताना पाहायला मिळाला. यावेळेसला फुल टॉस बॉल, परंतु डीप मध्ये आता पाहिलं गेलं तर फिल्डर लावलं गेलं. त्या ठिकाणी सिंगल इथून पाहिलं गेलं तर पूर्ण केले गेले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, परंतु इथून विचार केला तर एक धाव मात्र मिळाली जाईल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल 7 धावा मात्र धावफलकावर लागले गेल्यात. आणि बोर्डवर तुम्ही पाहू शकता एका बाजूला विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूला
धूम्रवर्ण 11 संघ मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. दमदार नेतृत्व सध्या पाहिलं ना तर दोन्ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण सात धावा मात्र धावफलकावर येताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी पाहिले तर सुमित भगत आणि नरेश भोईर अशी पाहायला मिळेल, परंतु यावेळेचा बॉल हवेमध्ये आधी पन्ना फिल्डर 38 सर्कल कडे धावत आला. काही कमालीची झेल मात्र इथून टिपली गेल्या आणि फलंदाज पाहिला गेला तर इथून सुमित भगत यांचा पारीचा अंत. थँक्यू डेज. इथून पाहिलं गेलं ना तर टोटल टीमची धावसंख्या पाहिल्या गेलं तर 7 धावा मात्र धाव फलकावर लागल्या आहेत. एक गडी लॉस आहेत आणि सध्या पाहिलं तर लिडिंग फ्रंट फ्रूटला पाहिलं ना तर इथून विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान पाहायला मिळेल. अगदी पाहिले गेले तर प्रत्येक 6 साठी पाहिले गेले तर माननीय श्री परशुरामजी अगदी जितेकर साहेब माजी नगर अध्यक्ष पनवेल नगरपालिका त्यांच्या माध्यमातून प्रत्येक 6 साठी पाहायला गेले तर 500 रुपयांची कॅश प्राइस लगावली गेल्या आणि तो फटका आणि षटकार देखील ठोकताना पाहायला मिळालेत फलंदाज. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर षटकार आलं होतं. 500 रुपयांचा मानकरी देखील ठरले गेलेत. टीमची धावसंख्या टोटल पाहिले तर 11 धावा मात्र धाव फलकावर लागले गेल्यात. एक गडी कमवत असताना धूम्रवर्ण 11 संघ, परंतु इथून पाहिलं गेलं तर फ्लॅटेड डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. दोन्ही 5 फोल्ड केले होते फलंदाजांना, परंतु नजर थोडीशी चुकताना पाहायला मिळते आणि डॉट बॉलची सांगता होताना देखील पाहायला मिळते. डॉट बॉल अद्यापर्यंत पाहायला मिळालेत. या षटकामधील हा पहिलाच डॉट बॉल इथून आलाय. यावेळेसला बॉल हवेमध्ये डीप मध्ये फिल्डर जज करतोय बॉलला, परंतु झेल यावेळेसला ड्रॉप होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हा नेहमीच अगदी पाहायला गेला तर कर्तन काल ठरत जातो आणि त्याला मात्र इथून जीवदान दिलं गेलंय. विचार केला तर एका धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल 1 न वाढली जाईल 12 या धावसंख्येवर. अगदी पाहिलं गेलं तर शुभम भोईर कॅच साठी पाहिलं गेलं तर 500 रुपये इथे जमा होताना पाहायला मिळाले. त्यानंतर नितेश पाहिलं गेलं तर मितेश भोईर प्रत्येक 6 साठी पाहिलं गेलं तर 100 रुपयांची कॅश प्राइज नक्कीच असणार आहे. अगदी पाहिलं गेलं तर आमचे अतिथी मान्यवर काठीनाथजी चिल्लार त्यांच्या माध्यमातून लगावल्या गेल्यात. गोलंदाज पाहिलं तर महेंद्र भगत आता गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या क्रमांकावर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 12 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. टोटल पाहिलं गेलं तर टार्गेट चेस करायचा 55 55 धाबेंचं 55 धाबा इथून चेस करायच्यात. कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर संध्याकाळचं सत्र होतं. गौरेश 11 संघ पाहायला मिळाला होता आणि पाहायला गेलं तर धूम्रवर्ण 11 संघ त्यावेळेसला गोलंदाजी करत होते आणि 46 धाबींचा पाठला पाहायला गेलं तर ओम साईराम गौरेश 11 संघानं केला होता आणि ती मॅच मात्र जिंकली गेली होती. परंतु इथून पाहिलं गेलं तर धूम्रवर्ण 11 संघ 55 धाबेंचं टार्गेट पूर्ण करतील का? चला विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीम आपण स्पीडअप करा, कारण की पाहिलं गेलं तर सूर्यास्त देखील होताना पाहायला मिळतो. ओ यावेळेसला तेज तरार यॉर्क लाईनचा वापर करताना पाहायला मिळतील. अगदी गोलंदाजानं फलंदाजाच्या पाहिलं गेलं तर टो, अन्यथा पाहिलं गेलं तर पूर्णपणे पायांवर हा बॉल टाकला गेला. टाचांवर पाहिलं गेलं तर फलंदाज उभे राहिले होते तरी हा बॉल मात्र कलेक्ट झाला नाहीये. एवढ्या वेगानं हा बॉलला टाकला गेलाय.
यावेळेसला फटका मिस टायमिंग आहे कारण की स्टिकरवर हा बॉल लागलाय. फिल्डिंग अफलातून पाहायला मिळाली आहे परंतु 2 धाबा मात्र रोखू शकले नाही आहेत. विजय कोंडिलकर प्रतिष्ठान टीमची खिलाडी आणि इथून विचार केल्यानंतर टीमची धावसंख्या टोटल 14 धाबा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. 55 धाबेचा पाठला करायचा आहे. यावेळेसला फ्लिक शॉट पिकअप शॉट पाहायला मिळतोय. बॉल मात्र थांबणार नाहीये. ज्या वेगानं पाहिला गेला तर गोलंदाजानं बॉल रिलीज केलं 3 स्टंपवर, तसंच फलंदाजानं डीप पाहिलं गेलं तर षटकार चौकार येताना पाहायला मिळाला आहे. थँक्यू सो मच रिजा. इथून चौकार येताना पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर 18 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातात. एक विकेट पडला होता तिथून पाहायला गेलं तर लिडिंग ऑफ द फ्रंट पाहायला मिळतो की काय विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान संघ. परंतु यावेळेचा बॉल फुरलेलेंचा होता. विषयपणे केला गेला त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळाल्या. गोळीच्या वेगानं रफ्तार का स्वादागर आणि बॉल चालला सरळ आउट ऑफ दी पार. या ओव्हर मधील सेकंड मॅक्सिमम फॉरान. थँक्यू डीसा. अगदी 25 मार्च रोजी हा गाणं तुम्हाला नक्कीच कोलीवाडामध्ये ऐकायला नक्कीच मिळेल. परंतु फुलटॉस बॉल होता. शॉट खबरला हा फटका सजवला गेला. डीप पॉइंटला फिल्डर धावत आल्या. बॉलला फील्ड केले. खराब थ्रो पाहायला मिळाल्या. बॉल निसटला एसटी रक्षकाच्या हातात ना आणि तिथे पाहायला गेलं तर सिंगल होती. तिथे दुहेरीमध्ये रूपांतर केले गेले धावेला आणि धाव संख्या पाहिली ना तर 24 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्या. दुसरा षटक पाहिलं गेलं तर प्रगती पातावर अद्यापर्यंत पाहिलं गेलं तर टोटल 5 बॉलचा खेळ मात्र संपन्न झाला. पाहिलं गेलं तर महेंद्र भगत गोलंदाजी मार्कवर आहेत. इन ऍक्शन पाहिलं गेलं तर दुसऱ्या क्रमांकावर 2 चौकार चा मार खावा लागला होता परंतु बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतात आणि यस वेल टेक केले. फलंदाज पाहिलं गेलं तर इथून मितेश भोईर मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच जीजा. भावेश गोबारी यांची संस्कारची बाट हरवल्या. ज्या खेळाडूने खेळण्यासाठी नेली असेल किंवा इतर प्लेयरनी जर नेली असेल तर ती बाट आपण द्यायची. भावेश गोबारी यांना आपण ती बाट द्यायची. संस्कारची बाट आहे. टीमची धावसंख्या एक पाहिलं गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट पडला होता. त्यानंतर पाहिलं गेलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये आणखीन 1 विकेट येताना पाहायला मिळाल्या. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा हे मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्यात. चला भूषण भोईर यांचा फोन देखील हरवला. ज्याने कोणाकडे तो फोन असेल तर आपण कृपया तो फोन द्यायचा. भूषण भोईर यांचा फोन हरवलाय. कोणी नेला असेल तर आपण तो फोन त्यांना आणून द्या. चला त्यानंतर किशोरजी भगत त्यांना देखील विनंती आहे आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये जमलेल्या तमाम मान्यवरांचं, जमलेल्या तमाम चिंचपाडा ग्रामस्थ मंडळ प्रेक्षक त्या सर्वांचं या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. आता राहिल्यात बॉल टोटल 12 आणि त्यामध्ये करायचे टोटल चेस 31. 12 बॉल 31 धावांची मात्र गरज आहे. प्रत्येक षटकामागे पाहिलं गेलं तर 15-15.5ची सरासरी राखायची आहे. परंतु चला स्पीडअप करा इथून. आता पाहिलं गेलं तर विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान संघ मॅच ऑन गेम ऑन आणि गोलंदाज तुम्ही पाहताय गणेश भोईर.
ही गोलंदाजी मार्कवर आहेत परंतु या वेळेसला फटका फसताना पाहायला मिळतोय. जो एका हाती पाहायला गेला तर थोडासा संघर्ष करत होत्या नरेश भोईर, त्यांना मात्र मैदान सोडावं लागेल. आणखीन एक धक्का धूम्रवर्ण 11 संघाला 24 धावेंवर हा तिसरा विकेट गमावताना पाहताय. थँक्यू सो मच टीचा. इथून पाहिलं गेलं तर विकेट पडले परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक हे मात्र रवाना होताना पाहायला मिळत आहेत. विनायक भगत पाहिलं गेलं तर आता इथून चांगली बॅटिंग करतील का टीमसाठी हे देखील पाहणं गरजेचं राहील कारण की 11 मध्ये आता पाहिलं गेलं तर टोटल 31 31 धावेंचा मात्र पाठला करायचा आहे. 55 धावेंचा त्यांना 24 बॉल मध्ये पाठला करायचा होता परंतु यावेळेचा बॉल सिलिमिडॉनला थोडीशी घपलत पाहायला मिळाली आहे. बॉल हातामध्ये जर विसावला असतं तर रनआउटची विकेट कदाचित मैदानाच्या बाहेर परतले जाऊ शकले असती. सिंगल इथून प्राप्त केल्या गेल्या. सिंगलच्या मधील टीमची धावसंख्या पाहिली तर 25 धावा, येणारे बॉल 10 आणि जिंकण्याकरता गरज मात्र असणाऱ्या ती 30 धावेंची. 10 बॉल 30 धावेंची गरज पाहायला गेलं तर आता इथून आक्रमण करावं लागेल फलंदाजांना. यावेळेस ऑफ साइड ऑफ स्टंप शॉट कव्हरला फिल्डर आहे तैनात. बॉल येण्यापूर्वी मात्र इथून सिंगल प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर 26 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. 9 बॉल आणि 29 धावेंची मात्र गरज आहे. येणारे 9 बॉल 29 धावेंची गरज आहे. धूम्रवर्ण 11 संघ का सहज इथून मात्र पराभव स्वीकारेल का देखील पाहणं योग्य राहील परंतु यावेळेसला पाहावं लागेल. बॉल लेंथ मिस करताना आणि इशारा पाहिला गेलं तर वाघमारे सरांचा येताना पाहायला मिळतोय. शाहरुख खान स्टाईलला व्हाईट बॉलचा आणि व्हाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 न मात्र भर पडेल. 27 धावा धाव फलकावर मात्र लागल्या गेल्यात. 28 धावेंची गरज आहे येत्या 9 बॉल मध्ये. थोड्याशा धावा जवळ येत चालल्या धूम्रवर्ण 11 टीमच्या जवळ. चला भावेश गोबारी यांची बाट हरवली आहे. संस्कारची कोणी नेली असेल तरी ती आपण द्यायची परंतु लॉंग ऑफच्या रिझन मध्ये हा फटका पाहायला मिळतो. थोडीशी मिसफिल्डिंग सिंगल होती दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केला जातो. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथून पाहायला मिळते आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 29 रन 29 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. ओ याबलिसला फुल टॉस बॉल करला बॉल आणि त्यावर पाहिलं गेलं तर आक्रमण केलं गेलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंबर इथून 6 धावा षटकार. थँक्यू. येणारे 7 बॉल आणि जिंकण्याकरता 20 धाव्यांची गरज आहे. अगदी पाहिलं गेलं तर फ्लाय ओव्हर तुम्ही रस्त्यावर देखील पाहू शकता. गाड्या थांबून मात्र या मॅचचा आनंद घेतला जातो. त्यांचा देखील यावेळेसला आणखीन एक फटका पाहायला मिळतोय परंतु यावेळेसला फसला जातोय. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि इथून पाहिलं गेलं तर झेल टिपला जातोय. ज्या फलंदाजांना षटकार उमेद पाहिल्या गेल्या तर जगावले होते परंतु त्या फलंदाजांना मैदानाच्या बाहेर मात्र परतवून लावलं गेल्या. जे पहा कामानिमित्त सुट्टी त्यांची झाली आहे परंतु फ्लायओव्हर मध्ये उभे राहून या मॅचचा आनंद घेतात. अगदी पाहिलं गेलं तर थोडासा कामाचा तणाव आणि पाहिलं गेलं तर कोलीवाडा प्रीमियर लीगचं ते देखील आनंद घेतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. अगदी पाहिलं गेलं तर 10-15 गाड्या अगदी त्या हायवेवर उभ्या आहेत आणि ते देखील हात करताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. कॅमेरा त्यांच्याकडे फिरवले गेले होते. हे पहा अगदी जी क्रिक चॅनल यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता. त्यांना कामावर अगदी गेले होते सुट्टी झाल्या परंतु टेनिस बॉलचा हा वेळ
त्यांना देखील आहे आणि त्यासाठी ते देखील थांबल्यात. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं आपण स्वागत करूया स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम, सर्वांचं सहर्ष स्वागत. रेड हेल्मेट पाहायला मिळतोय, ब्लॅक हेल्मेट संपूर्ण व्हाईट नीली ॲक्टिवा देखील पाहायला मिळते. अगदी जी क्रिक चॅनल त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. अगदी शॉर्टकट ठोकलं होतं आणि प्रत्येक 6 साठी पाहायला गेलं तर माननीय श्री परशुरामजी जेतेकर साहेबांकडून 500 रुपये अगदी पाहायला गेलं तर जमा देखील झाल्यात. चला, भावेशी गोबारी त्यांची बाट हरवली आहे. कोणी नेली असेल तर ती आपण द्यायची आहे, प्लीज विनंती आहे. कारण की ती बाट नाही आहे, त्यामध्ये पाहिलं गेलं तर बरेचसे इमोशन्स देखील जोडले जातात. कारण की त्याच बॅटीच्या जोरावर पाहिलं गेलं तर एखादा खेळाडू मोठा होत असतो आणि ती बाट आपण कृपया द्यायची आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये कोहली ब्रदर्स यांच्याकडून दिले जातील. यावेळेचा बॉल थोडासा पाहिला गेला तर चांगल्या रीतीने मात्र इथून टाकला गेलाय. पाठीमागून पाहिला गेला तर बॉल निघत असताना सरळ इष्ट रक्षकाच्या हातात डॉट बॉलची इथून पाहिला गेलं तर सांगता होत असताना पाहिलं गेलं तर बॉल राहिले टोटल मैदानाच्या आतमध्ये 5 आणि 20 धाब्यांची मात्र गरज आहे. 5 बॉल 20 धाबा या मॅच मध्ये पाहिला गेलं तर सहजासहज मात्र गुडघे टेकले जातील का? टीम धूम्रवर्ण 11 संघासमोर खेळत असताना विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान संघ सध्या पाहिलं गेलं तर लीडिंग फ्रंट फुटवर पाहायला मिळतोय. परंतु याही वेळेचा बॉल सरळ स्टंप वरून निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता होत असताना आता कहाणीमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. बॉल होतील कमी परंतु धावा तेवढेच राहतील. 4 बॉल आणि आता 20 धाब्यांची गरज आहे. संकट मोचक बनून आता इथून फलंदाज उभरताना पाहायला मिळेल का? ओहो, यावेळेसला बॅटची पाहायला गेल्या तर कट लागली गेली आहे. यष्टीरक्षकानं कॅच टिपले आहे आणि आता कहाणी आणि सूर्यास्त धूम्रवर्ण 11 टीमच्या बाजूनं होताना पाहायला मिळेल आणि सूर्योदय पाहायला गेलं तर विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीमच्या बाजूने होतोय. 1 मोर डाऊन, विकेट नाव. थँक्यू डिझा. नवीन फलंदाज पाहिलं तर सुनील भोईर दाखल झाले आहे. जर बॅटच्या पठ्ठ्यामध्ये बॉल आला ना तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट कडे हा बॉल जाईल. परंतु आता इथून पाहणं गरजेचं आहे तशा पद्धतीने फटकेबाजी केली जाईल का? अगदी पाहिलं गेलं तर एक चांगले व्यक्तिमत्व सातत्याने पाहिलं गेलं तर हास्य त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळतील. चला, अर्जुनला ऑनलाईन पैसे अगदी कोहली ब्रदर्स त्यांच्या माध्यमातून केलं गेल्या. विकेटसाठी पाहिलं गेलं तर 200 रुपये लगावले होते आणि अर्जुन भोईर यांना मात्र ते ऑनलाईन पाठवले गेलेत. चला, आयबा कॅचसाठी हर्षद कोहली त्यांच्याकडनं 200 रुपये असणार आहेत. ओहो, यावेळेसला पाहायला गेलं तर पुढचा दरवाजा उघडा ठेवला होता परंतु पाठीमागच्या दरवाजाला खडी लावून विसरले होते फलंदाज आणि इथून 1 मोर डाऊन, आणखीन एक विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल शिल्लक राहिलेत. 20 धाब्यांची गरज आहे. पाहिलं गेलं तर सध्या गुडघे टेकताना पाहायला मिळतात टीम धूम्रवर्ण 11 प्रतिष्ठान विजय शेठ कोंडिलकर संघाच्या अगेन्स्ट पाहायला मिळतील. कारण की 2 बॉल मध्ये आता 20 धाबा होणं अशक्य आहेत. परंतु गोलंदाज पाहिलं गेलं तर अर्जुन भोईरनं जर चुका केल्या तर आणखीन एक जर विकेट इथून अर्जुन भोईरनं प्राप्त केलं तर कोहली ब्रदर्स त्यांच्याकडनं 200 रुपयांची आणि हॅट्रिक साठी 500 रुपये असणार आहे कोहली ब्रदर्स. ओहो, यावेळेसला हा फटका पॅराशूट पॅरेरल पाहायला मिळतोय. ओव्हर दी रोप बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. जाता जाता इशारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देतोय. 6 धावा, षटकार.
चला विनायक भगत आपण कुठे असतील तर आपण स्टेजवर यायचा. इथून षटकार येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या पाहिली तर 41 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातात. एक बॉल आणि 14 धाब्यांची मात्र गरज आहे. आणि पाहायला गेलं तर एक बॉल शिल्लक राहिलाय. समोर फलंदाज पाहिलं गेलं तर जयवंत तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून एक षटकार आलाय परंतु यावेळेचा बॉल आडबा पाडणं पाहिलं गेलं तर विषयप मध्ये केला गेला आणि इथून मॅच मात्र जिंकली गेली आहे. विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना धूम्रवर्ण 11 संघ इथून मात्र परास्त होताना